सॉरी, तुमची गोधडी नावाची पोएम आहे, ती पोएम आपण घेऊया. कवी आहेत डॉक्टर कैलास दौंड. कोण आहेत कवी? डॉक्टर कैलास दौंड हे कवी आहेत. त्यांचा जन्म 1973चा. हे मराठी ग्रामीण कादंबरीकार आहेत. ग्रामजीवनातील वास्तव्याचे चित्रण करणारे लेखक आणि कवी म्हणून ते प्रसिद्ध आहेत. त्यांच्या पानधुई आणि कापूस काळ या कादंबऱ्या प्रसिद्ध आहेत. त्याचबरोबर उसाच्या कविता वसान, भोग सरू दे उन्हाचा, अंधाराचा गाव माझा हे कविता संग्रह प्रसिद्ध आहेत. एका सुगीची अखेर हा कथा संग्रह आहे. तरोळीचं पाणी हा ललित लेख संग्रह इत्यादी लेखन त्यांचे प्रसिद्ध आहे. लेखनासाठी त्यांना 25हून अधिक साहित्य पुरस्काराने सुद्धा सन्मानित केलेलं आहे. गोधडी काय आहे तर गोधडी हे सर्वांना माहित आहे. आपल्या गोधडी हे काय तर आपलं एक पांघरूण आहे. तर गोधडी केवळ पांघरूण नव्हे तर दारिद्र्याने पोळलेल्या जगण्यावर फुंकर घालणाऱ्या प्रेमाचा, मायेचा स्पर्श होय. गोधडी हे आई वडिलांच्या कष्टमय जीवनाचे प्रतीक आहे. गोधडीच्या रूपाने कौटुंबिक नात्यामधील आठवणींचा गोफ विणला आहे. याविषयीचे भावस्पर्शी चित्रण प्रस्तुत कवितेतून कवीने केलेले आहे. प्रस्तुत कविता घेतलेली आहे उसाच्या कविता या काव्य संग्रहातून घेतलेली आहे. गोधडी म्हणजेच नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. बघा, लक्ष द्या काय म्हणतात. गोधडी म्हणजे नसतो चिंध्यांचा बोचका, नसतो फक्त चिंध्यांचा बोचका. गोधडी म्हणजे गोधडी असते. गोधडी म्हणजे गोधडी असते. मायेलाही मिळणारी ती का असते? ऊब असते. लक्षात घ्या. किती थंडी असू द्या, तुम्ही जेव्हा ही गोधडी अंगावर घेता तुम्हाला अजिबात थंडी लागत नाही, तुम्हाला ऊब मिळते. ती ऊब कशी असते? मायेची असते. गोधडीला असते काय असतं? गोधडीला अस्तर असतं. आता हे अस्तर कशाचं बनलेलं असतं तुम्हाला माहित आहे तरी सुद्धा बघा. बापाच्या फाटक्या धोतराचे किंवा आईला बापाने घेतलेल्या फाटक्या लुगड्याचे. आत गोधडीत अनेक चिंध्या असतात. चिंध्या सर्वांना माहित आहे काय असतात? गोधडीमध्ये अनेक काय असतात? चिंध्या असतात. गोधडीमध्ये काय असतात? अनेक चिंध्या असतात. त्या चिंध्या कशा बसवलेल्या असतात बघा बरं. तर अनेक चिंध्या ज्या बसवलेल्या असतात त्या कशा बसवलेल्या असतात? दाटी वाटीने बसवलेल्या असतात. कशा असतात? दाटी वाटीने बसवलेल्या असतात. आणि त्याला अशी काही ठरवून काही डिझाईन नसते. जसं चिंध्या दाटी वाटीने बसवलेल्या असतात. आईने दट्टावून बसवलेल्या असतात. आई त्याला बळबळ त्याच्यामध्ये कोंबून चांगली गोधडी बनवत असते. तेव्हा त्या फक्त चिंध्याच असतात का? नाही. तेव्हा फक्त चिंध्याच असतात का? नाही. त्यात असतो काय असतो? मामानं घेतलेल्या भाच्याचा जीर्ण कुर्ता. जीर्ण म्हणजे काय? आता त्याला हळूहळू तो काय झालेला आहे तर जीर्ण झालेला. तुम्हाला माहित असेल ना, कपडे जेव्हा हळूहळू फाटतात तर जीर्ण म्हणतो आपण त्याला. जीर्ण झालेला. माहेरातून आलेलं आईच्या लुगड्याचं पटकूर. आणि पहिल्या संक्रांतीला, कोणत्या संक्रांतीला? पहिल्या संक्रांतीला आपल्याकडे बघा सण वगैरे असेल जेव्हा त्यावेळेस आपल्याकडे कपडे आपण सहसा नवीन कपडे घेतो. सॉरी. तर पहिल्या संक्रांतीला बानं घेतलं. बा म्हणजे वडील. आईने असंख्य थिगडं लावलेलं तिचं लाडकं लुगडं आणि बाच्या कोपरीच्या बाया आईनं ते सगळं स्मृतीच्या सुईनं शिवलेलं असतं त्या गोधडीमध्ये. म्हणून गोधडी म्हणजे नुसतं चिंध्यांचा बोचका काय नसतं. कोणती पण नुसतं चिंध्यांचा बोचका का? नाही. ती असते ऊब. काय असते? ऊब असते. ऊब असते ती मायेची ऊब असते. लक्षात घ्या. खूप सुंदर अशी कविता या ठिकाणी मांडलेली आहे. आणि यातून आपल्याला दारिद्र्य तर कळतच, परंतु त्यासोबत असलेले माया सुद्धा आपल्याला कळत आहे. कारण प्रेम माया यासाठी पैसा लागत नाही. लक्षात ठेवा. काही शब्दार्थ काय आहे तुम्हाला अलंकाराचे 2 प्रकार दिलेले आहेत. हा व्याकरणाचा भाग आपण नंतर घेणार आहोत, ज्यासाठी आपल्याला थोडासा वेळ लागतो. अलंकार वगैरे ते मी तुमचं सर्व घेणारच आहे, डोंट वरी. त्याच्यासाठी पण आपण जेव्हा हा पोर्शन पाहिला होता दिवाळीच्या आधीचा, त्यात पण मी तुमचं व्याकरण बऱ्यापैकी कव्हर अप केलेलं होतं.